एकीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शिलेदार बच्चू कडू आणि दुसरीकडे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर. आधी विधान परिषदेत आणि आता माध्यमांसमोर महायुतीतल्या प्रमुख पक्षांच्या या नेत्यांमध्ये तुफान खडाजंगी सुरू आहे. आणि त्यात आता बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून हा वाद आणखी पेटलाय. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं असं बच्चू कडूंनी म्हटलं आणि त्यानंतर दरेकरांनी थेट ही वक्तव्य मूर्खपणाची असल्याचं म्हटलंय. सभागृहात, माध्यमांसमोर आणि पडद्यामागे मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ. बच्चू कडू आणि प्रवीण दरेकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. पण आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही दोघांमध्ये सभागृहात खडाजंगी झाली. सभागृहामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकर बोलायला उभे राहिले. त्याच वेळेला बच्चू कडूही बोलत होते आणि तिथेच बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी सुरू झाली. मंत्र्यांचं उत्तर सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी मध्येच हस्तक्षेप करत आक्रमकपणे का बोलावं असा सवाल करत प्रवीण दरेकर चांगलेच भडकले. यावेळेला नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात. सत्याण्णव फक्त 5 मिनिटात बसा बसा. तुमचा अधिकार आहे, जे काय आहे ते तुम्ही दोनदा सूचना दिल्या. अतिशय महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे. त्या ठिकाणचा आपल्याला आता बोलता येणार नाही. मंत्री महोदय बोला. आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि हे मी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार नाही. आपण खाली बसा. आपण खाली बसा. आपण खाली बसा. कामकाज सभागृहाचं चालवायचं असेल आपण खाली बसा. बसा खाली. चित्राताई खाली बसा. आपण खाली बसा. आपण खाली बसा. महिलांचा विषय मृत्यू झालाय. प्रश्न मंत्री महोदय अतिशय सक्षमपणे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की जेणेकरून त्याच्यातून प्रश्नही निर्माण होणार नाही आणि जी काही गंभीर बाब आहे त्या गंभीर बाबीवरती मंत्री महोदय आपण बसा. बच्चू कडू बसा. हा झाला सभागृहात घडलेला वाद. पण आता पुन्हा दोघांमध्ये एक नवा वाद सुरू झालाय. तो जास्त गंभीर आहे. कारण बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्याबाबत आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय. आणि त्यानंतर आता प्रवीण दरेकरांनी बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. मला वाटतं देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे. कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटतं शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. नाही, प्रत्येक पक्षानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना अपेक्षा ठेवणं काहीच गैर नाही. परंतु हा विषय भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आणि त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई यांच्यामधला आहे. आणि ज्याच्यामुळं आपली कार्यकक्षा नाही, आपल्याला अधिकार नाही, त्या विषयावर आपण भूमिका मांडणं, अपेक्षा व्यक्त करणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु कुणी कुठे जावं, कुठे राहावं, मला वाटतं हे मूर्खपणाचं बोलणं त्या ठिकाणी होईल. आमचा पक्ष सक्षम आहे, आमचं नेतृत्व सक्षम आहे आणि माननीय देवेंद्रजींना कधी काय करावं, कुठे जावं, कुठे राहावं याची पूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी आहे आणि शीर्षस्थ नेतृत्वासोबत त्या ठिकाणी त्यांचा समन्वय सदैव असल्यामुळे पक्ष भूमिका या संदर्भात घेत असतो. बच्चू कडू हे सातत्यानं सरकारमधील काही धोरणांवर आणि भाजप नेत्यांवर उघडपणे टीका करत असल्यानं भाजपकडूनही त्याला रोखठोक प्रत्युत्तर दिलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या विधानावरून दरेकर आणि कडू यांच्यात सुरू असलेला हा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चांगला चर्चेचा विषय ठरलेला आहे. या वादळामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता राजकीय टीका टिप्पण्यांवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.